नमस्कार. माझं नाव अमर शिंगटे. मी पेशेने वकील आहे. मुंबईला असतो आणि गेले 2-2.5 वर्ष मी IBS या पोटाच्या विकाराने त्रासलेलो होतो. त्या आजारामध्ये तुम्ही काही खाल्लं, काही पिलं तर तुम्हाला वॉशरूमला पळावं लागायचं. मी दिवसातून 4, 5, 8, 10 असं वेळा काही खाल्लं की मला वॉशरूमला जावं लागायचं. खूप रेग्युलर लाईफच्या याच्यावर खूप इफेक्ट पडलेला त्या गोष्टीचा. आणि सगळं केलं, कधी ॲलोपॅथी, आयुर्वेद हे काही केलं, तेवढं पुरतं जरासं हे करायचं, परत आहे तसं चालू, आहे तसं. मी एवढा वैतागलो म्हणजे अक्षरशः बऱ्याच वेळा तर कामधंदा सोडून घरी बसावं लागायचं. गेलो की परत आहे तसं चालू व्हायचं, परत घरी यायचं. म्हणजे खूप एवढा फ्रस्ट्रेट झालो त्या आजाराने. डिप्रेशनमध्ये गेलो, वेट उतरायचं, सगळं काही खाल्लेलं पचायचं नाही. खूप खूप हे नंतर तर असं एकदम असं जगण्यापेक्षा बाबा हे केलेलं बरं, असं इथपर्यंत मला फिलिंग्स यायचे त्या गोष्टीच्या. सुसाईडचे फिलिंग्स यायला येस एक्झॅक्टली. ते तसं व्हायला लागलं की बाबा काय असं जिण्यापेक्षा काय उपयोग आहे, मग एवढं वाईट हे व्हायचं. तुम्ही डॉक्टरने मेन सांगितलं तुम्हाला म्हणे ना याच्यावर काहीच उपचार नाही. हां, मेन म्हणजे IBS. इवन तुम्ही आता ह्याच्यावर जरी सर्च केलं गुगलवर तरीसुद्धा ते तुम्हाला दिसेल की देर इज नो क्युअर. यू हॅव टू ॲडजस्ट युअर लाईफ अकॉर्डिंगली अँड यू हॅव टू कंटिन्यू. असं इथपर्यंत ते हे होतं. म्हणजे तुम्ही खाण्यापिण्यात तुमचं ॲडजस्ट करायचं आणि हे करायचं. मी सगळं केलं, नुसतं डाळ भात हे म्हणजे दही भात हे खाऊनसुद्धा. पण म्हणजे मग नंतर एवढं फ्रस्ट्रेशन आलं, डिप्रेशनमध्ये गेलो. खूप खूप वाईट हे झालं. आणि मग काय, कोणी काय सांगितलं, इकडे जावा, गेलो, तिकडे जावा, ते करून बघा, हे करून बघा, ते मग करायला लागलो. आणि ह्या फेब्रुवारीमध्ये ते आमच्या इकडे एक मोठं देवस्थान आहे मोतियाला, भावेश्वरी म्हणून. आणि मी कंटिन्यू यायचो, जोपर्यंत व्यवस्थित असो कंटिन्यू त्या देवीच्या यात्रेला यायचो. पण हे झाल्यापासून 2 वर्ष मी आलो नव्हतो. आणि कारण का माझी पोझिशन नव्हती अशी बाबा कुठेही काही झालं तर पळावं लागायचं. मग मी तर आमच्या एका भावाने इन्सिस्ट केलं की नाही. मग कसं तरी यावी आलो आणि ती देवीकडे गेलो. आणि लिटरली मी लाईक किंवा मला याच्यातून मार्ग दाखव, एवढा मी परेशान आहे, असं मी लिटरली देवीसमोर मांडलं. आणि लकीली, फॉर्च्युनेट फॉर मी, त्याच दिवशी दुपारी, मी सकाळी जाऊन आलो आणि दुपारी माझ्या मोबाईलवर डॉक्टर प्रभूंचं IBSवरचं एक हे फ्लॅश झालं. त्यात सर सांगू ते आमच्याकडे या, आमच्याकडे रिसर्च केलेला आहे आणि गॅरंटेड आम्ही बरे केलेले आहेत क्लायंट, तुम्ही हे करा. आणि मला एवढं अपिलिंग वाटलं, मी लगेच फोन केला इथे आणि त्यांनी मला ते ह्याचं पाठवलं. आणि त्याच्यामध्ये टेस्टमनियल होते, कुठल्या पेशंटनी काय काय सांगितलं त्याचे हे होते. आणि त्याच्यामुळे IBSवरचं होतं. त्या IBSचे ते 4-5 पेशंट्सचं मी ऐकलं. मी एवढे मला होप्स आले ते बघितल्यावर. ते मंजू म्हणून एक पेशंट होते, ते अजून एक मुजुमदार म्हणून होते, त्यांचं बघितलं. ते एवढे म्हणजे माझ्यापेक्षा वर्स्ट कंडिशन होती त्यांची. आणि ते त्याच्यातून बाहेर आलं ते बघून मला एवढे होप्स आले. मी लगेच अपॉइंटमेंट घेतली आणि दुसऱ्या दिवशी गावातून इकडे आलो. सरांना भेटलो, सरांना सांगितलं असं असं आहे. सर बोलले डोंट वरी, हॅव पेशन्स, मी याच्यातून तुम्हाला बाहेर करून. मार्चमध्ये मी चालू केलं आणि पहिल्या 10 दिवसात फर्स्ट सिटिंग माझी 10 दिवसाची होती, 20 सिटिंग्स. 9व्या दिवशी म्हणजे मी एवढा रिलीफ वाटत होतो की असं वाटत होतं की एवढा मी दिवसातून एकच जस्ट लाईक नॉर्मल हे ते. म्हणजे 2 वर्षानंतर मला असा अनुभव आला अरे की हे होऊ शकतं बरं, असे होप्स आले मला. मग मी काय नाही, पहिले हे केले, सेकंड आहे. आणि आज माझे 60 सिटिंग संपलेले आहेत. आणि मी एवढा फुल्ली रिकवर्ड आहे, एवढा सॅटिस्फाईड आहे की काय म्हणजे मी जर इमॅजिन जरी केलं की माझी कंडिशन कशी होती तरी मला असं हे होतं. आणि आज म्हणजे मी असा एवढा त्याच्यातून मुक्त झालो आहे की लिटरली हॅट्स ऑफ टू डॉक्टर. आणि मी फक्त एकच सांगू इच्छितो की माझ्यासारखे
खूप आहेत, अनेक जण आहेत IBS सफरर आहेत. त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो, तुम्ही कुठेही असाल ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही इकडे येऊन या, कन्सल्ट करा आणि 10 दिवसाचं तुम्ही करून बघा. तुम्हाला नाही फरक पडला ना, मी माझ्या पर्सनल याच्यावरनं सांगतो, मला जो एक्सपिरियन्स आला आहे, म्हणजे मी सगळे होप्स हे करून सोडलेले. आत्ता मला असं म्हणजे एवढे होप्स आलेत की असा कॉन्फिडन्स आला आहे मला की नाही बाबा आता मी आहे. त्याच्यामुळे डिप्रेशन पण टोटल गेलं ना. हो, डिप्रेशन जसं बरावा लागलो, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, त्याच्यातून बाहेर पडलो, होप्स आले, हळूहळू असं हे वाटायला लागलं की हा बाबा कॉन्फिडन्स वाढला माझा त्याच्यामध्ये. आणि हळूहळू म्हणजे आता तर माझं ऑलमोस्ट म्हणजे झालोच आहे, मी बराच झालो आहे आता, काही नाहीच आहे आता. मी खातो पितो, मला नॉर्मल ह्याच्यासारखं आता लाईफ जगतो आहे मी. त्याच्यामुळे मी म्हणजे किती डॉक्टर सरांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे. एकच अपील आहे की जे आहेत IBS, मला IBS असं आहे की एकतर पेशंट समजू शकतो किंवा डॉक्टर समजू शकतो की IBS म्हणजे काय आहे. बाकी तिसऱ्या व्यक्तीला सांगायला गेलो त्याला समजणारच नाही काय सांगतो, एवढी वाईट ती परिस्थिती आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, जे IBS असतील, ज्यांना आहे सफरर काय असते मला माहिती आहे त्याची सफरिंग, तर त्यांना एक अपील करतो की तुम्ही या, तिकडे या आणि तुम्हाला नाही जर हे आलं तर तुम्ही बघा, तुम्हाला यू विल बी व्हेरी मच सॅटिस्फाईड, तुम्ही क्युअर होणार. ह्याचं माझ्या अनुभवावरून सांगतो मी तुम्हाला. सो मेक अ पॉईंट, या डॉक्टर प्रभूंकडे तुम्ही घ्या आणि ॲक्युपंक्चरचं हे तुम्ही घ्या. मेन म्हणजे औषध नाही, साईड इफेक्ट नाही. एक आणि औषध हा माझा नाही, side स्वतःचा effect. रिसर्च आहे, Exactly. म्हणून आम्ही लगेच इम्प्रूव्हमेंट करतो. विश यू बेस्ट हेल्थ Thank you आणि so परत तुझं नवीन जीवन चांगल्या तऱ्हेने जगावं. थँक्यू सो मच. नवीन जीवन आहे तुमच्यामुळेच आता होप्स आणि हे आहे आणि कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि थँक्यू सो मच सर. यू आर मीन्स फॉर मी यू आर नेक्स्ट टू गॉड सर. थँक्यू सो मच. ओके.